ती ग्रोथ होते तेव्हाच त्या रोपाला तुम्ही रिपॉट करायचं असतं। रिपॉटिंग केल्यानंतर रोप मरू नये यासाठी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगणार आहे। तर ग्रीन कॅप्सिकमच्या बिया मी साधारण 20 ते 25 दिवसांपूर्वी लावल्या होत्या आणि सीडलिंग ट्रेमध्ये मी त्या यावेळी लावल्या नव्हत्या। माझ्या एका मोगऱ्याच्या कुंडीमध्येच मी त्या अशाच टाकल्या होत्या। मला खूप खात्री नव्हती की त्या उगवून येतील का, पण त्या इतक्या सुंदर उगवून आल्या आहेत। मी तुम्हाला दाखवते आता। रोपं चांगली मोठी झाली आहेत आणि आता ती रोपं रिपॉटिंगच्या स्टेजला आलेली आहेत। तर मी ह्या ग्रीन कॅप्सिकमच्या रोपांचं तुम्हाला आता रिपॉटिंग करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता ही किती छान उगवून आली आहेत रोपं आणि हीच ती स्टेज आहे जेव्हा तुम्ही रोपं रिपॉट करू शकता। म्हणजे सीडला येणारी पहिली जी 2 पानं असतात त्याच्यानंतर जी पानं येतात त्यांना ट्रू लिव्हज म्हणतात। ती ग्रोथ होते तेव्हाच त्या रोपाला तुम्ही रिपॉट करायचं असतं। तर थोडीशी माती कोरडीच ठेवायची त्याच्या खालची आणि हलके हलके हाताने त्याला असं काढून घ्यायचं। शक्यतो रूट बॉल डिस्टर्ब न करता आपल्याला ते जेवढं काढता येईल तेवढा प्रयत्न करायचा। हे रूट बॉल सकट मला जेवढं ते काढता आलं तेवढे मी ते काढलेले आहेत। हे बघा 9 बाय 9 इंचाच्या कुंड्या आहेत त्या आणि ह्याच्यामध्ये आता मी ही रिपॉट करणार आहे। थोडीशी माती उकरून घेईन त्याची आणि एका कुंडीत 2 या पद्धतीने मी त्या लावणार आहे। रिपॉटिंग हे नेहमी संध्याकाळच्या वेळी करायचं असतं। कधीही सकाळच्या वेळेत तीव्र उन्हामध्ये रिपॉटिंग करायचं नसतं। त्यामुळे जो रिपॉटिंगचा शॉक असतो ना झाडांना तो कमी बसतो। तर हेल्दी रोपं कशी ओळखायची, तर ज्याचा स्टेम जाड आहे। बघा आता ह्या रोपाचा स्टेम थोडा पातळ आहे पण ह्या रोपाचा स्टेम जाड आहे म्हणजे हे हेल्दी रोप आहे। तसंच ह्याला कुठेही कीड नाही आहे, ह्याची झाडांची ग्रोथ पण खूप छान आहे। तर अशी रोपं आपण घ्यायची निवडून आणि हलक्या हाताने त्याची रूट्स जी आहेत ती अशी वेगळी करून घ्यायची। तर अशी ही 7 कुंड्यांमध्ये मी कॅप्सिकमची रोपं रिपॉट केलेली आहेत। प्रत्येक कुंडीत 2 लावली आहेत आणि जे मी तुम्हाला म्हणत होते की एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ज्याने हा रिपॉटिंगचा जो शॉक बसत असतो रोपांना तो कमी होतो आणि तो म्हणजे हे आहे इप्सम सॉल्ट, ज्यालाच मॅग्नेशियम सल्फेट असंही म्हणतात। तर हे मी थोडंसं घेणार आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करणार आहे, 1.5 मुठी म्हणू शकता। आणि हे पाण्यामध्ये पूर्ण डिझॉल्व्ह करून घ्यायचं आणि हे पाणी या कुंड्यांना द्यायचं। यामुळे झाडांना रिपॉटिंगचा जो शॉक बसतो तो कमी बसतो। आता 7 ते 8 दिवस या कुंड्या अशा सेमीशेडमध्ये ठेवायच्या आणि मग हळूहळू त्या उन्हामध्ये शिफ्ट करायच्या। याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही झाडाचं रिपॉटिंग करू शकता।